मंडळी, आज आपण मस्त भेंडीची सुकी भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं भेंडी घेतलेली आहे. भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे बारीक. त्याचबरोबर मी इथं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि चिरलेला लसूण सुद्धा घेतलेला आहे. इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की भाजीला फोडणी छान बसते. मोहरी छान तडतडली की आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे. जिरं ही छान फुललं की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. त्यात आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण थोडासा लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदाही आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया चिरलेला. त्यामध्ये मी आता भेंडी घालून घेणार आहे. भेंडी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे. तुम्हाला ही भेंडीची भाजी आवडते का? तुम्हाला भेंडीची भाजी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेंडी थोडीशी परतून झाली की आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहे. मी घातलेली आहे हळद, मीठ, त्यानंतर लाल तिखट. इथे तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता. नंतर घातली आहे मी धना पावडर. आपल्याला सगळे मसाले थोडेसे भेंडीसोबत परतून घ्यायचे आहे. भेंडीला शिजायला जास्त वेळ लागत नाही.